अत्तर. संध्याकाळची वेळ होती. राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती. राजू 13-14 वर्षाचा होता. तो स्वतःला मोठा समजू लागला असला तरी त्याचं पोरपण मध्येच उठून दिसायचं. वडिलांना येताना पाहून त्याने खेळणे सोडलं. तो पळत पळत त्यांच्या मागे आला. "आप्पा, काय आणलंय?" असं कुतूहलाने विचारत त्याने आप्पांच्या हातातली पिशवी घेतली. तो घरात शिरला अगदी लगबगीने. त्याने पिशवी जमिनीवर ठेवली अन एक एक वस्तू तो पटापटा बाहेर काढू लागला. उत्सुकतेने भेळ, चिक्की, आईसाठी कानातलं अन काही काही. आई थांबत म्हणत होती तरी त्यानं ऐकलं नाही. त्याने चिक्की तोंडात कोंबली आणि पिशवी उचकणं चालूच ठेवलं. सगळं सामान संपलं. त्याने पिशवीत हात घालून फिरवून पाहिलं आणि पिशवीच्या तळाशी लपलेली एक छोटीशी भरलेली तोंडाने त्याने डोळे विस्फारले. ती एक अत्तराची कुपी होती. आप्पांनी ते अत्तर लक्षात ठेवून आणलं होतं. त्यांना माहीत होतं मध्येच राजूला लहर आली की तो देवाचं अत्तर अंगाला लावतो म्हणून. गुपचूप आईची नजर चुकवून तिला कळलं. ती ओरडली तरी तो ऐकत नाही. त्याने ती बाटली उघडली. अत्तर भारी होतं, खास होतं, कडकसर वासाच्या जातकुळीतलं. त्याला त्याची काय माहिती. आप्पा तर देवाला कस्तुरीच लावत. अर्थातच अस्सल कस्तुरी नाही, पण त्याला तो एकच वास माहीत होता. त्यानं त्या नवीन अत्तराचा दीर्घ वास घेतला. तो पटकन आप्पांना म्हणाला, "कसला हा वास? ढेकूण चिरडल्यावर येतोय तसा आहे." आप्पा काही बोलले नाहीत. बरीच वर्ष लोटली. राजूचं लग्न झालं होतं नुकतंच. एके दिवशी संध्याकाळी तो अंगणात बसला होता. त्याची बायको आणि आई आतमध्ये आवरत होत्या. त्या दोघींना डोहाळ जेवणाला जायचं होतं. त्याची बायको आवरून बाहेर आली अन एक चित्तवेधक मन सुखावणारा सुगंध हवेत पसरला. "किती मस्त वास! काय लावलंयस तू?" त्यानं तिला विचारलं. ती ठुमकत साडीसारखी करत त्याच्याकडे नखऱ्याने पाहत म्हणाली, "अत्तर." तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिला. पलीकडे आप्पा बसले होते. नाहीतर तिच्या अगदी जवळ जाऊन त्याने तो वास नाकात भरून घेतला असता. "कुठून आणलंयस?" त्याने विचारलं. "आणलं नाही काही. तुमच्याच कपाटात सापडलं. काल आवरताना अगदी तळाशी पडली होती ती अत्तराची कुपी." तो विचारात पडला. आत्ताही आप्पा काहीच बोलले नाहीत. तिशी बाटली त्याला सापडली.